Hello friends, these are some examples for homeworks to find median. median वरची काही एक्झाम्पल्स आहेत होमवर्कचे आहेत जी तुम्हाला एक 4 होमवर्कला दिलेली आहेत. या ठिकाणी इथं कंटिन्युअसच क्लास आहे. आपण जर बघितलं असेल हे लक्षात घ्या, अप्पर लिमिट पहिल्याचं हे दुसऱ्याचं लोअर लिमिट सेम आहे, त्यामुळे कंटिन्युअस क्लास आहे, काय टेन्शन नाही काही नाही बरोबर. आणि मग याच्यामधून लक्षात घ्या ह्याला फ्रिक्वेन्सी आपण म्हणतो, नंबर ऑफ स्टुडंट्सला आपण काय म्हणतो सांगा सर, फ्रिक्वेन्सी म्हणतो. आणि मग कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला काढता येईल बेरीज करून बरोबर. आता ह्याच्यामध्ये सर हे मीडियन काढता काही कॅल्क्युलेशन्स तुम्हाला अवघड जाऊ नयेत म्हणून थोडासा मी प्रयत्न करतोय. पहा इथे हे उत्तर येते 57.1 असे येते. ते कसं येतं हे थोडंसं कॅल्क्युलेशन करता मी आपल्याला समजावून सांगेन. 0 ला 0 कॅन्सल, इट इज इक्वल टू 40 डिवायडेड बाय 1 प्लस प्लस हे 26 2 जा 52, 26 2 जा 52 डिवायडेड बाय 3 राईट. आणि आता लक्षात घ्या इथे कसं येईल बघा, इट इज इक्वल टू अगेन हे याचा डिनॉमिनेटर सेम करून घ्या. इथं डिनॉमिनेटर किती आहे बघा सर, 3 आहे. मग ह्याचा डिनॉमिनेटर 3 करून घ्या, म्हणजे वर खाली 3 नी मल्टिप्लाय करायचं जे डिनॉमिनेटर सेम होईल. म्हणजे 3 हा डिनॉमिनेटर झाला, वरती 3 0 0 3 4 जा 12 प्लस 52 म्हणजे किती झाले बघा सर 172 डिवायडेड बाय 3. आता 172ला या ठिकाणी 3 नी डिवाइड करा, आन्सर हे आलं पाहिजे. आन्सर हे आलं पाहिजे. करूया सर आपण बघा, 172 डिवायडेड बाय 3, 3 5 जा 15 हे 5 3 आले सर, 2 हे रिमेनिंग 2 हां, 3 7 जा 21 हे 7, 3 7 जा 21 रिमेनिंग 1 बरोबर आहे सर. पहिला 57 पूर्ण आणि पुन्हा 1 ला 3 नी डिवाइड न करायचं, 1 ला 3 न भागायचं, 1 ला 3 न भागायचं, 57 हे आन्सर आलं. ह्याचं किती आलं बघा सर, इथं आन्सर कसं आलं, ह्याचं हे डिव्हिजन कसं लिहायचं, हे आन्सर 57 पुन्हा अजून 1 ला 3 नी भागायचं, 1 ला 3 नी भागायचं, दिस इज आन्सर 57. 1 डिवायडेड बाय 3, 57 इज द आन्सर आणि 1 डिवायडेड बाय 3 दिस इज आन्सर. त्यामुळे हे तुम्हाला यायला पाहिजे असं माझं मत आहे, लक्षात घ्या. म्हणून मी थोडंसं इथं कॅल्क्युलेशनसाठी घेतलं, ह्या होमवर्कला तुम्हाला त्रास होऊ नये, कारण टेक्स्टबुकमध्ये हे दिलेलं नाही आहे, कॅल्क्युलेशन्स दिलेले नाहीत, लक्षात घ्या. सेकंड एक्झाम्पल जे आहे ते नंबर, इथं जे बघितलं आपण परीक्षेमधले मार्क्स होते आणि नंबर ऑफ स्टुडंट्स 0 ते 20 मार्क्स 4 मुलांना मिळाले, 20 to 40 मार्क्स 20 स्टुडंट्सना मिळाले, 40 to 60 मार्क्स 30 स्टुडंट्सना मिळाले, 60 to 80 मार्क्स 40 स्टुडंट्सना मिळाले आणि 80 to 100 तुमच्यासारखे स्टुडंट्स असे 6 होते, लक्षात घ्या बरोबर आहे. आणि ह्याच्यावर आपल्याला मीडियन काढायचं आहे. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी लक्षात घ्या इथं दिसते, इथं इथं, त्यामुळे आन्सर इथे बसणार बरोबर. तेव्हा 57 1/3 असं आलेलं आहे, ते लक्षात घ्या. हे त्याचे इतके मार्क्स हे त्याचं मीडियन आहे. म्हणजे अंदाजे ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मीडियन किती आहे तर 57-58 मार्क्स हे मीडियन आहे. आता 6.2 मधलं पहिलं एक्झाम्पल आहे. हे मुलं जी काही हे वर्कर्स आहेत, कामगार आहेत, दिवसातून काम करतायत, 8 ते 10 तास काम करणारे 150 वर्कर्स आहेत. देअर आर 500 वर्कर्स who work 10 to 12 hours daily. There are 300 workers who work 12 to 14 hours daily. There are 50 workers who work 14 to 16 hours daily. म्हणजे अशा प्रकारचे सर 150 कामगार आहेत जे दररोज 8 ते 10 तास काम करतात. मग याचं मीडियन काढा म्हटलंय, किती तास ते काम करायचं मीडियन काढा, लक्षात घ्या. त्याचं आपल्याला मीडियन काढायचं आहे. हा कंटिन्युअस क्लास दिसतोय, हे अप्पर लिमिट 10 आहे आणि हे लोअर लिमिट 10 आहे, सेम आहे. तेव्हा कंटिन्युअस क्लास आहे, कुठंही प्रॉब्लेम नाही, कॅल्क्युलेशनला अडचण नाही, व्यवस्थित आन्सर येऊ शकतं, पॉईंटमध्ये आन्सर चालेल. असं आन्सर अपेक्षित नाही आहे, असं चालेल. 6.2 मधलं दुसरं, इथे सुद्धा बघा सर हा अप्पर लिमिट 100 आहे, लोअर लिमिट 100 आहे, कंटिन्युअस क्लास आहे.
इथे नंबर ऑफ मँगोज, एका झाडाला आंबे किती लागले, एका झाडाला आंबे किती लागलेत, तर 50 ते 100 आंबे असतील असे 33 झाड आहेत. देअर आर 33 ट्रीज who have 50 to 100 mangoes. There are 30 trees which have 100 to 150 mangoes. 30 झाडं आहेत ज्याला 100 ते 150 आंबे आहेत. 90 झाडं आहेत ज्याला 150 ते 200 आंबे आहेत. There are 80 trees which have 200 to 250 mangoes. There are 17 trees which have 250 to 300 mangoes. तर अशा प्रकारचे झाड आहेत. आणि तुम्हाला ह्या मीडियन ऑफ डाटा काढायचा आहे. तर इथं थोडंसं मला सांगायचं होतं की तुमचं जे मीडियन येणार आहे ते आंब्यामध्ये येणार आहे, आंब्यांच्या संख्येमध्ये. आन्सर येते 184.4 मँगोज. मग आता आंबा कापायचा का 184.4, तसं कसं होईल? मग हे 0.4 जे आहे ते 5 पेक्षा लहान आहे, म्हणून याला काय म्हणायचं, याचं अप्रॉक्सिमेट घ्यायचं. That is 184 mangoes. 184 mangoes. काय आहे मीडियन? मीडियन आहे 184 mangoes. म्हणजे इथे येणार बघा सर 184 mangoes. 184.4 असं न म्हणता ते आंबा कापायचा कसा, तर त्यामुळे 184 mangoes अप्रॉक्सिमेट असं उत्तर तुम्ही ते लिहायचं. इथे बघा फाइंड मीडियन ऑफ प्राइसेस, किंमत त्यांनी सांगितलेली आहे. आन्सर 32 रुपीज आहे. इथं म्हणजे 20 लेस दॅन. इथं 20 लेस दॅन म्हणजे 0 to 20 ज्याची किंमत आहे. 0 नसणार सर 1 to 20 म्हणूया आपण. 0 प्राइस कशी असेल, 1 to 20 अशी ज्याची प्राइस आहे. असे 140 आर्टिकल्स आहेत ज्याची मागणी आहे. डिमांडेड म्हणजे मागणी. देअर आर 140 आर्टिकल्स हुज प्राइस आर 0 to 20 rupees. There are 100 articles whose price are 20 to 40 rupees. There are 80 articles, 80 वस्तू अशा आहेत ज्याची किंमत 40 ते 60 रुपये आहे. There are 60 articles, 60 वस्तू अशा आहेत who has price 60 to 80 rupees, ज्याची किंमत 60 ते 80 रुपये आहे. And there are 20 articles which has price 80 to 100 rupees. तर असे काढायचे. याच्यामध्ये आपल्याला दिसते बघा सर अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट सेम आहे, कंटिन्युअस क्लास आहे, कुठेही प्रॉब्लेम नाही. आणि आन्सर 32 रुपीज आहे. 32 रुपीज म्हणजे इथे येते, इथं लक्षात घ्या आपल्याला दिसून येते 32. इथं मॅक्झिमम तुम्हाला दिसते इथं, आणि हे तुम्हाला लक्षात घ्या इथं मीडियन तुम्हाला सापडेल इथे. आता ही सगळी जी एक्झाम्पल झाली मीडियनची झाली, मध्यकची, बरोबर, मध्यक झाली. आता आपण बघतो आहोत मोड. फाइंड मोड म्हणजे बहुलक शोधा. दिस इज द इझिएस्ट मेथड मी आपल्याला सांगू इच्छितो. हे सगळ्यात सोपी अशा प्रकारची पद्धत आहे, लक्षात घ्या. फाइंड मोड ऑफ एजेस ऑफ पेशंट्स. रुग्णांच्या वयाचं बहुलक काढा. फाइंड मोड ऑफ एजेस ऑफ पेशंट्स. रुग्णांच्या वयाचं बहुलक काढा. टाईप 5th आहे, लक्षात घ्या. 5वा प्रकार आहे जो आपण पाहायला लागलोय, आणि हा 5वा प्रकार आहे फाइंड मोड बहुलक शोधा. इथे बघा सर एज आहे आणि नंबर ऑफ पेशंट्स. 5 पेक्षा कमी वयाचे 38 पेशंट्स आहेत, आणि 5 ते 9 वयाचे 32 पेशंट्स आहेत. 10 ते 14 वयाचे 50 पेशंट्स आहेत. 15 ते 19 वयाचे 36 पेशंट्स आहेत. आता इथं लिहिताना हा इथं जर तुम्ही बघायला गेलात तर हे अप्पर लिमिट आहे आणि हे लोअर लिमिट आहे बघा सर. आणि अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट सारखं नाही, त्यामुळे हा डिस्कंटिन्युअस क्लास आहे. कसला क्लास आहे बघा सर, डिस्कंटिन्युअस, असलग वर्ग. कसला वर्ग आहे? असलग वर्ग. त्याचा सलग वर्ग करावाच लागतो, त्याशिवाय एच ची व्हॅल्यू मिळत नाही. सलग वर्ग केल्याशिवाय, कंटिन्युअस क्लास केल्याशिवाय या ठिकाणी एच ची व्हॅल्यू करेक्ट मिळत नाही. मग आता हे कसं करायचं, तर इथं दिले बघा लेस दॅन 5 म्हणले, 5 पेक्षा कमी वय. म्हणजे लक्षात घ्या आपण असं म्हणता येईल 0 ते 4. 5 नको आहे, 5 पेक्षा कमी. 5 पेक्षा कमी म्हणजे 0 ते 4. लक्षात घ्या, बरोबर. 0 ते 4. पुन्हा पुढचा किती आहे सांगा, 5 ते 9. त्याच्यानंतर किती आहे सांगा, 10 ते 14. त्यानंतर 15 to 19. आणि किती आहे सांगा सर, 20 to 24.
आणि लास्ट आहे 25 to 29. जर आपण इथे बघायला गेलो लक्षात घ्या तर हा डिसकंटिन्युअस क्लास आहे. हे अप्पर लिमिट आहे आणि हे लोअर लिमिट आहे. हे दोन सेम नाही. त्यामुळे हा डिसकंटिन्युअस क्लास आहे, असलग वर्ग आहे. तर सलग वर्ग कसा करायचा तर त्याच्यासाठी याचा डिफरन्स घ्यायचा. ह्याचा डी काढायला लागतो सर. डी कसं येणार 5 - 4. 5 - 4 म्हणजे डी किती आलं सांगा 1. ह्याचा d/2 हाफ काढायचा. डीचा हाफ किती येणार 0.5. आणि हे जे 0.5 आहे लक्षात घ्या सर, हे अप्पर लिमिटमध्ये ॲड करायचं. हे जे 0.5 आहे ते ह्या अप्पर लिमिटमध्ये ॲड करायचं कंटिन्युअस क्लास करण्यासाठी, सलग वर्ग करण्यासाठी. हे 0.5 ह्यात ॲड करायचं. 4.5, 9.5, 14.5, 19.5, 24.5 आणि 29.5. आणि आता लोअर लिमिट काढायचं आहे. अप्पर लिमिटमध्ये हे 0.5 ॲड करायचं आणि लोअर लिमिटमध्ये 0.5 मायनस करायचं. 25 मधनं हाफ गेले, हाफ. 25 मधनं हाफ गेले, किती राहिले 24.5. हे दोन सेम आहे बघा. अप्पर लिमिट लोअर लिमिट सेम. 20 मधून हाफ गेले 19.5 राहिले, दोन सेम. 15 मधून हाफ गेले 14.5 हे दोन सेम. 10 मधून हाफ गेले 9.5 अप्पर लिमिट लोअर लिमिट सेम. 5 मधून हाफ गेले, 5 मधून लक्षात घ्या हाफ गेले, किती राहिले बघा सर 4.5. बरोबर. आता हे 0 आहे. 0 मधून हाफ गेले -0.5 असं आपण म्हणतो सर, पण अशी काही किंमत ह्याच्यामध्ये नसते. एज मायनस कसं असेल त्यामुळे ते ॲक्च्युली त्याला आपण 0च म्हणावं लागेल सर. इथे मायनस कसं येईल सर, पण इथं आपल्याला काय म्हणायला लागेल 0. इथं 0 येईल सर. 0 to 4.5 हा कंटिन्युअस क्लास असा आपल्याला दिसून येईल. इथं अप्पर लिमिट लोअर लिमिट सेम. बघा बरं सर, इथे अप्पर लिमिट 4.5 लोअर लिमिट 4.5 सेम कंटिन्युअस क्लास. ह्याला कंटिन्युअस क्लास म्हणतात. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 38, 32, 50, 36, 24 आणि 20. कंटिन्युअस क्लास असल्याशिवाय या ठिकाणी एच निघत नाही. कंटिन्युअस क्लास असल्याशिवाय एच निघत नाही. फॉर्म्युल्यामध्ये एच आहे. मग या ठिकाणी एच कसं काढायचं तर एच काढत असताना लक्षात घ्या इथे अप्पर लिमिट बघा सर, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट किती आहे बघा 29.5 आणि लोअर लिमिट किती आहे 24.5. करा बरं सबस्ट्रॅक्शन. 29.5 आणि 24.5. 0 9 मधून 4 गेले 5 2 to 0. दॅट इज हिअर आन्सर इज 5. 5.0 मीन्स 5. एच इज इक्वल टू 5. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात घ्या. आपण अप्पर लिमिट लोअर लिमिट कुठलंही घेऊ शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. आता बघा सर कसं करायचं. हे काय भानगड आहे. यल कशी काढायची सर. हे यल कसं काढायचं. व्हॉट इज F1 F0 F2 काय आहे हे, काय आहे कसला फॉर्म्युला, हे कसं करायचं तर एकदम सोपं आहे. ह्याच्या इतकं सोपं एक्झाम्पल कुठलंही नाही. मला सांगा ही फ्रिक्वेन्सी बघायची ज्याला तुम्ही Fi म्हणता. फ्रिक्वेन्सी हायेस्ट फ्रिक्वेन्सी, सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कुठं आहे. हायेस्ट फ्रिक्वेन्सी 50 आहे बघा. सगळ्यात मोठी फ्रिक्वेन्सी हायेस्ट फ्रिक्वेन्सी त्याला म्हणायचं F1. हे तुम्हाला F1 मिळालं बघा. F1च्या वरचं म्हणायचं F0. हे F0 मिळाले बघा. आणि F1च्या खालचं म्हणायचं F2. आय रिपीट, हायेस्ट फ्रिक्वेन्सी जी आहे ती 50 त्याला म्हणायचं F1. त्याच्या वरचं F0, त्याच्या खालचं F2 आणि जे F1 आहे त्याला म्हणायचं लक्षात घ्या. जे तुम्ही F1 म्हणता त्याला म्हणायचं लक्षात घ्या मोड ग्रुप. त्याला काय म्हणायचं बघा सर, हा मोड ग्रुप म्हणायचं. दिस इज द मोड ग्रुप. ह्याला काय म्हणायचं मोड ग्रुप. मग जसा मीडियन होता तसा मोड ग्रुप. कसा शोधायचा सांगा F1 वरून हायेस्ट फ्रिक्वेन्सी. यल कसं काढायचं तर कंटिन्युअस क्लासमधलं लोअर लिमिट हे यल आलं. कंटिन्युअस क्लासमधलं लोअर लिमिट, कंटिन्युअस क्लासमधलं लोअर लिमिट हे यल आलं.
म्हणजे एल ची व्हॅल्यू किती आली 9.5. F1 किती आलं बघा सर 50. F0 किती आलं 32. F1 किती आलं 50. F0 किती आलं 32. F2 किती आलं बघा 36. H किती आलं 5. सॉल्व दिस यू विल गेट द आन्सर. बरं सर ह्याच्यामध्ये काय नाही आहे सर. एच म्हणजे काय अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट कुठलं पण घ्या. हे घेतलात तरी चालते 14.5 मायनस 9.5. बरं हे पण चालतंय. इथं हे घेतलं लक्षात एच काढलं आणि F1 म्हणजे काय हायेस्ट फ्रिक्वेन्सी F1 त्याच्यावरची F0 त्याच्या खालची F2. जी F1 आहे त्याला घेऊन त्याचं लोअर लिमिट कंटिन्युअस मधलं लोअर लिमिट L. कंटिन्युअस मधलं लोअर लिमिट L. आता बघा बरं सर आन्सर आता घ्या. दिस इज मीडियनला झेड म्हणतात सर. मोडला झेड म्हणतात बहुलकला. म्हणजे 9.5 प्लस घ्या बरं आता कसं होईल 50. बघा सर 50 मायनस 32. म्हणजे 0 मधून 2 गेले लक्षात घ्या 8 उरले. 5 मधून 4 गेले 1 उरले. 100 इथं झालं 100 मायनस 32 मायनस 36 मायनस 32 मायनस 36. हे बघा बरोबर आहे का. हे दोन एकत्र करतो मायनस 32 मायनस 36 चिन्ह समान आहेत. साइन्स आर इक्वल मेक ॲडिशन 6 2 8 3 3 6 मोठ्याचं चिन्ह मायनस मायनस 68 इंटू 5 आहे सर. बघा बरं कसं होईल. इट इज इक्वल टू 9.5 प्लस आता 18 आहेच 100 मायनस 68. बघा बरं 100 मायनस 68. 10तून 8 गेले 2 उरले. 10तनं 7 गेले 3 उरले. 32 इंटू लक्षात घ्या हे 5. बघा बरं कसं होईल. आता काही डिव्हिजन होत असलं घालवा. हे 18 आणि 32 निम्म निम्म करा. हे 16 झालं आणि 18चं हे 9 झालं. बरोबर हे 9 झाले. आणखीन बघा बरं संपलं. आणखीन काही करता येत नाही. आता आन्सर पॉईंटमध्ये यायला पाहिजे. लक्षात घ्या सर. बघूया काय होतं. therefore इट इज इक्वल टू 9.5 राईट प्लस 9 5 45 डिवायडेड बाय 16. आता 16चा पाढा यायला पाहिजे सर आपल्याला टेबल आणि डिव्हाइड करायचं. लेट अस ट्राय. बघा बरं आपण आता डिव्हिजन इज इम्पॉर्टंट. बघा डिव्हिजन आपण बघूया इथे कसं घेता येईल आपल्याला. डिव्हिजन घेऊया 45 अपॉन 16. 16 1 जा 16 16 2 जा 32 आणि 16 3 जा 48. 16 त्रिक 48. 48 नाही चालणार. म्हणजे 16 2 जा 32. 5 minus 2 is 3. 4 minus 3 is 1. राईट. मग आता एक्स्ट्रा 0 घ्या पॉईंट द्या. आता किती येईल बघा 130 पेक्षा लेस यायला पाहिजे. बघा बरं 16 8 जा बघा किंवा 16 9 जा. 16 8 जा 8 6 जा 48. 8 1 जा 8 प्लस 4 12 128. 16 8 जा 128 इथे आले बघा. हे जमलं. 16 8 जा 128 रिमेनिंग 2 एक्स्ट्रा 0. 16 1 जा 16 4 0. 16 2 जा 32 फिनिश. बस दॅट इज 2.812. थर्ड जे आहे थर्ड डिजिट हे लेस दॅन 5 आहे. त्यामुळे ते कट करा. अलीकडल्यात काही मिळवू नका. 2.81 म्हणजे आन्सर कसा आला बघा सर. इथे बघूया आपण. इट इज इक्वल टू 9.5 प्लस 9.5 प्लस 2.81. इट इज इक्वल टू. आता ह्याची ॲडिशन करा सर. ह्याची ॲडिशन आपल्याला करावी लागेल. बघा बरं ही करूया आपण. 9.5 इथे घेतो. 9.5 अँड 2.81 पॉईंट खाली पॉईंट 1 असंच. 8 प्लस 5 13. 9 प्लस 1 10. 10 प्लस 2 12. 12.31. आन्सर इज 12.31. हे काय सांगा सर. इयर्स.
इयर्स. दिस इज द मोड 12.34. इथे आला बघा मोड, इथे आला 10 to 14 मध्ये, 10 to 14 मध्ये आला बघा. 12.31 इयर्स इज द मोड. मोड ऑफ एजेस ऑफ पेशंट्स, रुग्णांच्या वयाचा बहुलक किती आहे? 12.31 इयर्स. लास्ट आन्सर कसं लिहिणार बघा सर, लास्ट आन्सर कसं लिहिणार? मोड ऑफ एजेस ऑफ पेशंट्स इज 12.31 इयर्स. मराठीत कसं लिहिणार? रुग्णांच्या वयाचे बहुलक 12.31 वर्षे आहे. इंग्लिशमध्ये आन्सर कसं लिहिणार? मोड ऑफ एजेस ऑफ पेशंट्स इज 12.31 इयर्स. असं याचं उत्तर येणार. लक्षात घ्या. ह्याच्यामधलं महत्वाचं काय आहे लक्षात घ्या. लेस दॅन 5 म्हणजे 0 to 4 आणि लक्षात घ्या पुढचं 5 to 9 आहे. आणि हे जे आहे ते डिसकंटिन्युअस क्लास आहे. डिसकंटिन्युअस क्लासचा कंटिन्युअस क्लास केला पाहिजे आणि कंटिन्युअस क्लास केल्यानंतर मग हायेस्ट फ्रिक्वेन्सीला F1 म्हणायचं. हायेस्ट सगळ्यात जास्त वारंवारता त्याला F1 म्हणायचं. वरच्याला F0, खालच्याला F2. आणि हा जो काही जास्त फ्रिक्वेन्सीचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला मोड ग्रुप म्हणायचं, बहुलक गट. आणि त्यातलं जे कंटिन्युअस मधलं जे लोअर लिमिट आहे त्याला यल म्हणायचं. ते इथं यल येईल. एच कसं काढणार? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट असं काढलं. अप्पर लिमिट मायनस लोअर, हे अप्पर लिमिट आहे, हे लोअर लिमिट आहे. आन्सर 5. अशा पद्धतीनं आपल्याला करायला लागेल. आणखीन एक एक्झाम्पल आपण पाहतोय.